231 आष्टी विधानसभा मतदारसंघात सध्या निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। ज्या कर्मचाऱ्यांना निवडणुकीची ड्युटी आहे त्यांच्यासाठी निवडणूक विभागानं दिनांक 13 ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये तहसील कार्यालयात जाऊन मतदान करण्याचं काम सुरू आहे। अनेक कर्मचारी यांनी मतदानही केलंय। 20 तारखेला मतदान होणार असून नंतर मतमोजणी होणार आहे। परंतु त्याआधीच मतदान केलेली मतपत्रिकेचा फोटो बाहेर आल्यानं संपूर्ण मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। गुप्त मतदान प्रक्रियेचा भंग झाला असून यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय। पत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे। याविषयी आष्टीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वसीमा शेख यांच्याशी चर्चा केली असता त्या म्हणाले चौकशी सुरू आहे। याबाबत आष्टी विधानसभा अध्यक्ष शरदचंद्रजी पवार गट रामभाऊ खाडे यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। काय म्हणाले ते पाहूयात। विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अवघ्या काही दिवसांवरती मतदान होणार असून आता सध्या ईडीसी मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि या मतदान प्रक्रियेमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आष्टी विधानसभा अध्यक्ष रामभाऊ खाडे यांनी आरोप केलेला आहे। सर, तुम्ही मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे। काय गैरप्रकार आष्टी तहसील कार्यालयामध्ये घडत आहे, काय सांगा? नाही, कसं आहे माहिती का, हे अनेक दिवसापासून मी या निवडणूक प्रक्रियेमध्ये लक्ष ठेवून असतो आणि तसाच प्रकार या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा चालू आहे। मी गेले 3 दिवस झालं निवडणूक अधिकारी आमच्या आष्टीचे यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना फोन करतोय की इथं ईडीसी मतदान जे इलेक्शन ड्युटीवाले लोक आहेत यांचं जे मतदान प्रक्रिया इथं चालू आहे तहसीलमध्ये, या सगळ्या कर्मचाऱ्यावर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दबाव टाकत आहेत आणि दबाव टाकून त्याचं जे बॅलेट आहे त्या बॅलेटचा त्या गुप्त मतदान प्रक्रियेचा अवमान होत नाही। त्या मतदान प्रक्रिया कुठल्याही प्रकारे सेन्सिटिव्हपणा राहिलेला नाही। मी गेले 3 दिवस झालं मी याची लेखी तक्रार सुद्धा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांना सुद्धा केलेली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि याच्यावर कारवाई झाली पाहिजे। कारण की तिथं कर्मचाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्ह चिकटून त्यांच्या गाड्या तिथं आणणं, एखाद्या उमेदवाराचा फोटो चिकटायचा आणि त्या गाड्या तिथं आणणं आणि सगळे त्या प्रक्रियेमधले त्या उमेदवाराच्या प्रक्रियेमधले सर्व नातेवाईक त्या जे मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करायला जाणारे जे ईडीसीचे कर्मचारी आहेत हे तिथं दबाव टाकले जातो। आता या अशा प्रकारे ही बॅलेट आहे, हे मतदान प्रक्रिया झालेली आहे आणि ही जर अशा पद्धतीने जर मतदान जर झालं तर ती सेन्सिटिव्ह आहे असं तुम्हाला वाटतं का? हे मतदान प्रक्रियेचा अवमान होत नाही का? हे गुप्त मतदान प्रक्रियेचा त्या कायद्याचा अवमान होत नाही का? या अशा पद्धतीने जर मतदान होणार असेल तर भारतीय जनता पार्टीने, माझं असं मत आहे की सगळे राजकीय लोकांच्या हितसंबंधामधले सगळे अधिकारी तिथं आणलेले आहेत आणि ते अधिकारी तिथं आणल्यामुळं आमचं कुणाचंच ऐकून घेत नाही, ती मनमानी कारभार चाललेला आहे। जसं भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सांगतील त्याच पद्धतीने तिथं मतदान प्रक्रिया चालू आहे। अत्यंत सावळ गोंधळ चालू आहे आणि त्याच्यामुळे ही मतदान मोजणीच्या दिवशी ओपन व्हायला पाहिजे ना। हे बॅलेट मतदान मोजणीच्या दिवशीच्या अगोदर जर ओपन झालं तो हे अवमान होत नाही का? यांच्यावर कोण कारवाई करणार आहे? आणि अशा पद्धतीने जर निवडणुका झाल्या तर हे लोकशाहीला घातक नाही का? याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांनी काय करायचं? आज गावगाव दबाव टाकला जातो, गुंड आणले जातात आणि ह्या गुंडाच्या मार्फत जर अशा निवडणुका झाल्या, असे जर कर्मचाऱ्यावर दबाव टाकले तर त्या पारदर्शकपणाला निवडणुकीच्या प्रक्रियेला बाधा येत आहे असं माझा स्पष्ट आरोप आहे। ह्या सर्व कर्मचाऱ्यावर आणि ह्या सगळ्या प्रक्रिया आजपर्यंत जी ईडीसी मतदानाची झालेली आहे, इलेक्शन ड्युटीवाल्याची मतदान प्रक्रिया झालेली आहे, ती रद्द करून संबंधित निवडणूक अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करणं गरजेचं आहे। नाहीतर या बाबतीत पूर्ण राज्यात अशीच प्रक्रिया जर झाली तर अत्यंत निवडणूक प्रक्रिया घातक होणार आहे। खूप लोकांवर याच्यावर अन्याय होणार आहे आणि हे लोकशाहीला घातक होणार आहे।